विकसित भारत संकल्प के तहत देश की 10 करोड़ महिलाओं को आपस में जोड़ने के लक्ष्य के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा नारी शक्ति वंदन अभियान की शुरुआत की गई। आज इस अभियान के समापन समारोह के उपलक्ष्य में भारतीय जनता पार्टी जिलाध्यक्ष संदीप नाइक के मार्गदर्शन में भाजपा नवी मुंबई ऐरोली मंडल अध्यक्ष अशोक पाटिल के कुशल नेतृत्व में ऐरोली सेक्टर 5 स्थित संत सावता माड़ी समाज सभागृह में भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा नारी शक्ति वंदन अभियान कार्यक्रम के समापन समारोह का वर्चुअल माध्यम से ओजस्वी भाषण का सीधे प्रसारण कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां प्रधानमंत्री के भाषण को सुनने और महिला शक्ति की ताकत को बढ़ाने मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नाइक। साथ ही उपस्थित थे भाजपा महामंत्री और पूर्व नगर सेवक अनंत सुतार, ऐरोली मंडल अध्यक्ष और पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, पूर्व नगर सेविका शशिकला सुतार, संगीता पाटिल, ऐरोली मंडल महिला मोर्चा अध्यक्षा संध्या सावंत आदि तमाम मान्यवर। इस दौरान गणेश नाइक ने महिलाओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के ओजस्वी भाषण को सुना और इस भाषण के माध्यम से महिलाओं को विकसित भारत निर्माण का महत्वपूर्ण केंद्र बिंदु करार दिया। गणेश नाइक ने महिलाओं को संबोधित करते हुए कहा कि समाज के उज्जवल भविष्य के निर्माण में महिलाओं का बहुमूल्य योगदान है और इसीलिए आज महिलाओं को सामर्थ्यवान बनाने में पीएम नरेंद्र मोदी का प्रयत्न वाकई उल्लेखनीय है। इस दौरान इस कार्यक्रम में महिलाओं का उत्कृष्ट प्रतिसाद देखने को मिला। इस अवसर पर महिलाओं ने सेल्फी निकालकर पीएम नरेंद्र मोदी के प्रति अपने विश्वास की मोहर लगाई। इतना ही नहीं, इस दौरान ऐरोली के विधायक गणेश नाइक के माध्यम से ऐरोली भाजपा मंडल की महिला मोर्चा कार्यकारिणी के सदस्यों की पद नियुक्ति प्रमाण पत्र का वितरण कर सभी महिलाओं को गणेश नाइक ने भविष्य की शुभकामनाएं दी। इस अवसर पर गणेश नाइक ने कहा कि आज पीएम मोदी द्वारा केंद्र सरकार की जनहितैषी निर्णय ने महिलाओं को सक्षम और आत्मनिर्भर बनाया है, जो आगे चल के विकसित भारत निर्माण में महत्वपूर्ण भूमिका अदा करेंगी। नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाचा समारोप देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी बेंगॉलमध्ये त्या ठिकाणी साजरा केला। 19,000 ठिकाणी या कार्यक्रमाचं लाईव्ह त्या ठिकाणी प्रदर्शन केलं गेलं। देशातली महिला सक्षम व्हावी, शिकावी, निर्भय व्हावी आणि त्यांचा देशाच्या विकासामध्ये सहभाग लाभावा या उद्देशानं महिलांना सामर्थ्यवान बनवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। या 10 वर्षांमध्ये त्याची एक टप्पा गाठला आहे। 1947ला स्वातंत्र्य मिळालं, 2047ला 100 वर्ष स्वातंत्र्य पूर्ण होणार। त्या कालखंडापर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांद्याला नाही, पुरुषांच्या एक पाऊल पुढे जाऊन महिला या देशाचा विकास त्या ठिकाणी घडवणार आहेत आणि जगाच्या पाठीवर भारत हा शक्तिमान झालेला आहे। शक्तिमान हा सर्व जगाचं रक्षण करण्याकरता, स्वतःचं सामर्थ्य दहशतवाद निर्माण करण्याकरता नाही, हा संदेश लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, विश्वच माझं घर आहे, ही मोदीजींची उक्ती आहे। त्याला अनुलक्षून भारत निर्माण करण्याचा हा विचार अतिशय विचारपूर्वक त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याकरता सगळ्या महिला शक्तीला आता माझं आव्हान आहे की तुम्ही तयारीत राहा आणि तसे पुढची पावलं टाका। वहीं अशोक पाटिल और संगीता पाटिल ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये नारी शक्ती महिला कार्यक्रम समारोप होत असताना आजच्या या नवी मुंबईमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने नेतृत्वाखाली, त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष युवा नेते आमचे संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून ऐरोली मंडलाच्या वतीने या ठिकाणी सर्व महिलांना नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये संबोधित केलं आहे, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पूर्णपणे या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण या महिलांकरता या ठिकाणी ठेवलेलं होतं। खरं पाहिलं तर अतिशय महिला शक्ती ही मोठी शक्ती आहे आणि महिलांकरता जे देशामध्ये प्रधानमंत्री यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत, महिला शक्तीकरण करण्याचं काम या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री करत आहेत
अशी शक्ती महिला ही कायम पुढं राहिली पाहिजे, अशा माध्यमातून आमच्या या ऐरोलीतील सर्व महिला उत्साहामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झाल्या. मला खरं पाहिलं तर अतिशय आनंद आहे. मोदी साहेबांच्या माध्यमातून ठरलेलं आहे की या ठिकाणी अब की बार 400 पार हे 100% या ठिकाणी होण्याचा मानस या सर्व देशभरामध्ये वासियांनी ठरवलेला आहे. मलाही आनंद आहे. ऐरोलीचा मंडल अध्यक्ष म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व माझे पदाधिकारी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अब की बार 400 पार या माध्यमातून सर्व माझे सर्व सहकारी सज्ज झालेले आहेत आणि मलाही आनंद आहे. आदरणीय जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यामध्ये अतिशय आनंद होतो आहे आणि या ठिकाणी आपल्याला अतिशय जो आदरणीय देशाचे प्रधानमंत्री ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उमेदवार असतील त्या ठिकाणी 400 पार नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. मोदीजींनी जे महिलांसाठी ज्या योजना केल्या आहेत त्या खूपच छान केल्या आहेत. त्याच्याच आज मोदीजींनी जे सांगितलं ते सगळ्यांना ऐकून खूप छान वाटलं. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.